शेअर करू शकतात जे आपल्या आई वडिलांच्या समोर नाही शेअर करू शकत. आणि मग तोच पुरुष मेंटली खचत जातो. स्वप्न खूप मोठी आहेत, बऱ्याच गोष्टी अचीव्ह करायच्या आहेत, बऱ्याच गोष्टी विकत घ्यायच्या आहेत. पण माझ्या मित्रा, तुझी स्वप्न आणि त्या गोष्टी तुला स्वामी विकत घेऊन नाही देणार आहेत. देव कधीच तुम्हाला मटेरियलिस्टिक गोष्टी स्वतःहून देत नाही. देव तुम्हाला तयार करतो, देव तुम्हाला मेंटली प्रिपेअर करतो त्या गोष्टीसाठी, जेणेकरून तुमची स्वप्न तुम्ही स्वतःहून अचीव्ह करू शकाल. ह्या गोष्टी फॉलो कर आणि बघ तुझी स्वप्न, तुझी भक्ती आणि तुझा तो कमी झालेला टेस्टोस्टेरॉन आहे ना, तो कसा बूस्ट होऊन जातो. मित्रा, हा शेवटचा उपाय समज, पण हा उपाय केल्यानंतर 1001% तुझं आयुष्य बदलणार आहे. ह्या सगळ्या गोष्टींसाठी तुझे फॅमिली जेनेटिक्स कारणीभूत नाहीये, तुझ्या डेली हॅबिट्स आहेत, बदलावे लागतील. रात्री लेटपर्यंत जागणं, अल्कोहोल पिणं, सिगरेट स्मोकिंग करणं, जंक फूड खाणं, जिम मध्ये स्ट्रेंथ ट्रेनिंग किंवा मसल ट्रेनिंग न करणं आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे सकाळचा सनराईज, सकाळचं सूर्यकिरण न एक्सपिरियन्स करणं. आता ह्या गोष्टी मला स्वामींच्या जवळ कसं काय नेतील? मित्रा, ह्या सगळ्या गोष्टी जर तू बदलल्यास तर स्वामी तुला जवळ नाही घेणार, स्वामी स्वतःहून तुझ्या जवळ येतील. पुन्हा एकदा सांगतो, दत्त अवतार हा फक्त तुझ्या